गणपती बाप्पाचा गजर झालाय, जय श्रीरामाचा गजर झाला आणि त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात झाली. 3 नंबर चढाईसाठी दाखल झाला जयंतीच्या कोर्टमध्ये. तिथे मात्र कोणत्याही गुणाची कमाई न करत असताना रिक्त चढाई तर आपल्या कोर्टमध्ये सुरू आलाय. त्यानंतर जयंतीकडून सुनील यादव 700 मध्ये बघूयात काय गुणाची कमाई केली जाईल का. करण्याचा प्रयत्न केला गेला लालवरती अण्णा आणि हँडचा प्रयत्न यशस्वी. पहिला गुणाची कमाई जयंतीच्या खात्यामध्ये. सिंगल पॉईंट मागील वर्षी झालेली त्यावेळेला मी त्याजवळ समजला होता आणि मात्र वेगळी अशा वेळेला त्याच्या खेळाला जेपटीपासून खेळत असताना खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिला. परंतु श्रीराम नवीन खेळाडू इंट्रोड्यूस केले जातात. सब ज्युनियर पासून ओपन पर्यंत खूप मोठी कमांड आहे या क्लबची. यावेळेला सफळाने मिळाला येतो टाकल पॉईंट श्रीरामच्या काळामध्ये. थर्ड राईट डू ऑर डाय मध्ये चढायच्या मध्ये जयंतीच्या बघूयात काय गोळ्याची कमाई केली जाते का. गुण घेण्याशिवाय येणं म्हणजेच स्वतःला पार. काय गोळ्याची कमाई केली जाईल का. उंचीचा फायदा उचलला गेला. रनिंग स्पीड 12 नंबरला पुढच्या बाहेर जावं लागतं. डिफेंस बोनस ऑन आहे. हा बोनस ऑन असताना काय गोळाची कमाई केली जाईल का. टोटस काढण्याचा प्रयत्न डाव्या मध्ये केलेला लागला. हो यावेळेला अनोखा गुणाची कमाई दोघांच्याही खात्यामध्ये होईल. लक्ष स्वतःला कोर्टच्या बाहेर आणि ट्रेडर सुद्धा बाहेरून आतमध्ये हात टाकणार आहे. त्यामुळे त्याला सुद्धा बाद घोषित केलंय. आता होऊ दिलेला नाहीये. पायाचा वापर होऊ दिलेला नाहीये आणि गुणाची कमाई जयंतीच्या खात्यामध्ये. चांगली मॅच रंगली दोघांमध्ये. तुल्यबळ लढत आपल्याला बघायला मिळेल जरूर. परंतु आता 5 सेकंडमध्ये चालायचं आलेला चढापटू किती गुणाची कमाई कशा पद्धतीने करेल. टोटच काढायचा प्रयत्न होता. रनिंग टोटच दाखवला हाताचा वापर करेल परंतु केला पायाचा वापर. काय जबरदस्त आपल्या स्वतःचा कंट्रोल खूप चांगला दाखवला. मागे उडी घेतली आणि मिनिटांनी पार केली. कोणत्या प्रकारे गुणाची कमाई नाही. पुन्हा एकदा सलाय कुठे चालायचे दाखल केलं. 6 सेकंडमध्ये काय गुणाची कमाई केली जाते का. गुण घेण्याचा प्रयत्न त्यांनी घेऊन केला. पंचकृती देतील हा नंतरचा भाग. परंतु 6 सेकंडमध्ये गुणाची कमाई करणं सोपं सुद्धा आणि अवघड सुद्धा. अवघड यासाठी की 6 सुटून पडले तर निर्णय पार करणं अवघड होत असतं आणि सोपं यासाठी कारण त्यावेळेला बोनस फॉर्म असतो. आजच्या डिफेन्स मध्ये चढाईपटू पुन्हा एकदा चढाईसाठी श्रीरामच्या कोर्टमध्ये आलाय. बघूयात काय गुणाची कमाई केली जाते का. खूप चांगला हाताचा पायाचा वापर आणि स्टेपिंग येते अगदी योग्य. फक्त आता एकच की त्याला गुण मिळतात की नाही. कोणत्या प्रकारचा गुण न घेता आपल्या कोर्टला एमटी रीड जेएमटी कडून 11 नंबरने सुद्धा एक रनिंग टीम लागवत असताना एका गुणाची कमाई दिली. आपण बघितली 3-3 वरती थांबलेली आहे. 7-70 परस्यूटसाठी आल्या होत्या आणि डुअर्ड आहे. परस्यूटसाठी आल्यानंतर कळालंय की ही डुअर्ड आहे. सुजल आणि लाडचं कॉम्बिनेशन या अगोदर अनेक वेळा काम करताना दिसलंय. विभा कॉलेज जिथे झालेली कुमारगड निवड चांगली स्पर्धा आणि त्यामध्ये केलेला उल्लेखनीय खेळ या दोघांचा सर्वांनी पाहिलाय. बॅकशूट साठी केले होते आणि त्यानंतर लास्ट थर्ड राईड मध्ये 9 नंबर स्पर्धा केला. फक्त बॅकशूट केला अगोदर दोन्ही फायदा होत नाही प्रयत्न केला गेला. मारला बरोबर गुणाची कमाई जयंतीच्या खात्यामध्ये. एक तेरी तो एक मेरी आहे. एक तुम्ही गुण मिळाला तर एक आम्ही मिळवू आणि म्हणून ही जंग आहे ही पाहण्यासारखी असणार आहे. ही मॅच पाहण्यासारखी असणार. हा खेळ पाहण्यासारखा असणार आहे. या खेळामध्ये कोणता संघ मागे मारेल हा नंतरचा पाठ. परंतु जर आपण बघितलं तर 4
आपल्याला चढायचा गेला तुम्ही चढाई करून आपल्या कोर्टमध्ये दाखल होतोय परंतु 11 नंबर पुन्हा एकदा आपले नंबर कसून 6च्या ठिकाणी गुण मिळवण्याचा प्रयत्न मिळवण्यासाठी रेड ऑफ सेल्फ आउट पाय घसरला आणि स्वतः कोर्टच्या बाहेर आणि त्यामुळे सेल्फ आउट सर्वपणे 1 गुण जेमडीच्या खात्यामध्ये बॅक 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 स्वतःला काही करत असताना आगळी वेगळी ऍक्शन आणि त्याने उलटी किक मारण्याचा प्रयत्न केला गेला तुझं थोडं लक्ष त्याच्यावरती होतं कबड्डी खेळामध्ये तुमच्या अजून मोठी किंमत आहे इकडून डॅश आता बॅक बॅक आता बॅक कोणाचं होणार यंगस्टरचे सर्व खेळाडू त्याने स्टेज जवळ येऊन थांबायचे डीजे थँक्यू डीजे जय यंगस्टरचे सर्व खेळाडू आपण स्टेज जवळ येऊन थांबायचे यंगस्टरचे सर्व खेळाडू चढायसाठी नागपूरला जेमडीच्या कोर्टमध्ये गुणाची कमाई नाही झाली रिक्त चढाई केली अंकित रेड्डी स्वतः आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये आलाय मी 5च्या डिफेन्समध्ये श्रीराम कबड्डी संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला जेमडी नाला सुपारा असे 2 संघ खेळत आहेत आणि 6-6 अशी शांत चित्रपट दोन्ही बाजूने कोणत्याही प्रकारची काही गडबड नाही दुसऱ्यांदा सराकडून घेण्यात आला 9 नंबर चढाईसाठी दाखल 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे काय बोनस घेतला जाईल का टक्कर खूप चांगली आहे परंतु डिफेन्स सुद्धा तितक्यात आक्रमक झालाय काय गुणाची कमाई केली जाईल का सातत्याने डाव्या कोपऱ्यावरती हल्ला केला जातोय परंतु त्याच्यामध्ये यश संपादन होत नाहीये यश मिळत नाहीये यश न मिळत असताना काय करून केलं जाईल का यश एक 7-6-6-7 ओट करणार कोणावरती मार लाडच्या समोर इतका चांगला अँगल काढण्याची संधी जर मिळाला तर तो सोडणार दोघंही ऐकायला तयार नाहीये तुम्ही एक पाऊल पुढे गेलात तर आम्ही पुन्हा एकदा त्या पावलाला मॅच करू कधी जेएमडी पुढे जाते कधी श्रीराम पुढे जाते त्यामुळे याचा शेवट खूप मजेशीर असतो आतापर्यंत तंतोतंत मॅच चालू आहे त्यामुळे असताना प्रश्न सगळ्यांना पडलाय बोनस पॉइंट आणि त्यानंतर परस्यूट करण्यासाठी मिडलाईन वरून टाईमला लावली गेली काय गुणाची कमाई केली 5च्या डिफेन्समध्ये चढाई चढायला उंचीचा आपला पाय उचलण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जातो चांगली कमाई पायामध्ये दात काढण्यासाठी आले होते मला वाटतं यशच्या जवळजवळ 2चा फासला आहे पासल्याचा आकडा आहे 2 जिंकणार कोण सुमित चढायसाठी आलाय हो समोरून वन टू टोटल 2 गुणाची कमाई केली हर्ष पूर्णपणे ऍडव्हान्स झाले होते परंतु स्वतःच्या पायावरचा कंट्रोल गमावला नाही सुमित आणि खूप चांगल्या प्रकारे मिडलाईन पार करत असताना 2 गुणाची कमाई केली 9-9 पुन्हा एकदा तो
5 लाख रुपये असताना स्कोर लेवल केलाय 16 रनांची परसूट करण्याचा प्रयत्न मोठा पार केलं चढायसाठी चढायपुढे पुन्हा एकदा 4 शाबास शाबास आता तरी गुण मिळाला होता की नाही होता याच्यावरती प्रश्न पूर्णपणे पूर्णवेळ आला सुजनने त्याला होल्ड केलं 11 नंबर चढायसाठी पुन्हा एकदा कोर्टमध्ये आला जेएमडीच्या जिथे 6चा डिफेन्स आहे बोनस पेट्रोल ऑन आहे त्या उंचीचा फायदा तो उचलेल का हाताला पायाला योग्यरीतीने वापरेल का बघा इतक्या मोठ्या हाईटने जर का तुम्ही खेळत असाल तर तुमच्याकडे हाताचे आणि पायाला वापरण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं 10-9-9-10 एक चिपडत श्रीरामकडे आहे सुमित चढाईसाठी आलाय हँडल करण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्या उजव्या कोपऱ्याकडे येत असताना हँडलचा प्रयत्न त्याने केला परंतु त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं नाही थर्ड रेट वन आहे मध्ये सगळ्या पटवत आहे 6चा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे पॅक करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 9-9-13 असाला 5-4 तास 2-3-4 बसला एका मिनिटामध्ये सुद्धा कधी कधी आणि त्यामुळे तितकी वेळ गेलेली नाहीये फक्त जेएमडी आपला कंट्रोल कसा शेवटी या मॅचवरती किंवा हा फसला याच्यापेक्षा जास्त मोठा होणार नाही याची काळजी कशी घेते हे पाहणं रचून करणारा सुद्धा 7च्या डिफेन्समध्ये करण्यासाठी सुमित यादव आला दाखवाना परत सुपर टॅकल ऑन असताना करण्यासाठी आलाय सुपर टॅकल ऑन असताना काय गुणाची कमाई केली जाईल का तर ते गुण मिळवणं म्हणजे इथून ऑलआउटच्या जवळच्या संघाला गेल्यासारखे परंतु जर का डिफेंडरने इथे गुण मिळाला म्हणजे टॅकल पॉईंट मिळाला तर एकाच्या पॉईंट हे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज मध्ये गोष्ट त्याला येऊ दे त्याच्यानंतर तुला तुमच्या मागे येऊ दे काय बोलायचं ते बोला हे समोरच्याला आवाज करायचा लक्षात ठेवा नंबर काय श्रीराम शर्ट नंबर 8 नंबर फर्स्ट वॉर्निंग 8 नंबर फर्स्ट वॉर्निंग यानंतर सगळे सामने 7-7 मिनिटाची होती सुमित यादव चढायसाठी थर्ड रेट गोवा टाय मध्ये आलाय 14 त्यामुळे सुमितला मिडलाईन पार करणं जमलं नाही एका गुणाची कमाई श्रीरामच्या खात्यामध्ये दोनच्या डिफेन्स आणि 2च्या डिफेन्स मध्ये चढायची दाखल कोर्टमध्ये जेएमडीच्या पहिल्यांदाच अशी स्थिती आपण जेएमडीची बघतोय की इतकी कमी डिपेंडंट कोर्टमध्ये तैनात आहे परंतु चांगलं कार्य रेडरने केलं या दुसऱ्या समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न 1-2 किती सुपर रेड नंतर आता थर्ड रेड मध्ये श्रीराम 12-14-14-12 शेवटची 5 मिनिटं 12-14-14-12 आता पुकार देण्यात आलाय आणि आता जेएमडीला काचाचा केली परंतु त्यामध्ये यश नाही मॅच मध्ये पलटवार लहानमध्ये पलटवार ही मॅच जेएमडीने आपल्या बाजूला जिंकवण्यास सुरुवात केली आहे आता 3च्या डिफेन्स मध्ये 16 नंबर इकडून गेलाय सुपर टॅकल ऑन आहे असं असताना 2 गुण मिळू शकतात परंतु जर का गुणाची कमाई चढाईपट्टीने केली तर ऑलआउटच्या जवळ श्रीराम संघ जाऊ शकतो पहिला विजय सर्वांनाच हवासा वाटतो आणि त्या पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ धडपड करतायत काय गुणाची कमाई केली जाईल कोणत्याही प्रकारची हत्या नाही चढाईमध्ये कोणताही गुण नाही रिक्त चढाई केली एमटी रेड आणि त्यानंतर पुन्हा
जेएमडीच्या कोर्टमध्ये आलाय. एका सुपर हिटने कहाणी बदलली या मॅचची. आता फासला 2चा 1चा राहिलाय, म्हणजे जैसे ते वैसी कहाणी. पहिल्या हाफमध्ये ज्या कहाणीमध्ये ही मॅच चालू होती, एक इकडे एक तिकडे असं दिसत होतं, ते चित्र आता पुन्हा एकदा दिसायला लागले. हो, यावेळेला मागाचा प्रयत्न केला गेला. मिडनाईट म्हणून डाई लगावण्याची काहीची परिस्थिती ही दिसली आहे. ती मात्र खरं कौतुकास पात्र. एकदा नव्हे, तब्बल 3 ते 4 वेळा अटेम्प्ट केला गेला. काही वेळेला यश आलं, काही वेळेला नाही आलं. खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार ऑक्सफर्ड योद्धा क्रीडा मंडळ आणि शिवसाई स्पोर्ट दिवाणमान. खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. हा पॉईंट मॅच होत आहे. 14 2चा डिफेन्स श्रीरामकडे आहे. सुमित यावेळेला चढाईसाठी 2च्या डिफेन्समध्ये येऊन टाकलं होतं श्रीरामच्या. काय कोणाची कमाई केली गेली का ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. रनिंग किक लगावण्याचा प्रयत्न. परदेशातला माहिती आहे, इथे जर काही ताकद झालं तर 2 गुण पोस्टमध्ये जाते. थर्ड रेट गोवा टायमध्ये चढाईसाठी 9 नंबरचा बरखात केला. बघा ही रेट खूप महत्वाची आहे. शेवटची 3 मिनिटं, लास्ट 3 मिनिट. टाईचं टॅकल केलं जातं. ये क्या हुआ? 1 2 3 1 2 3 मला वाटतं बाद नाबाद नाही, पंचांच्या हातात आणि पंच डिसिजन देतील. तोपर्यंत 1 2 3 10 पुन्हा एक आपले सर सुपर रेडने पुन्हा एकदा कहाणी बदलली आहे. जवळ आले नव्हतं जेएमडी या मॅचच्या. आता पुन्हा एकदा तरी फासला वाढवला. 14 17 17 14 अशी गुणतालिका आहे. नाही घट्टा हुआ. आता एकाकडे 16 आहेत, दुसरीकडे 17 आहेत. एका कोणाची बढत श्रीरामकडे आहे आणि 9 नंबर पुन्हा एकदा चढायसाठी आलाय, ज्याने सुपर रेड इथे केली होती. 6चा डिफेन्स आहे. काय गुणाची कमाई केली जाईल का? बोटमध्ये किती बचावपट्टू शिल्लक आहेत हे सुद्धा बघितलं जाणार आहे. सुजनने एक अँगल रोड करण्याचा प्रयत्न चित्रपटीमध्ये मिळालेला गुण, समोर मध्यमचिन्हाने केलेली चूक, एक त्याच्या टप्प्यामध्ये आलेले ते 2 गुण या मॅचला पुन्हा एकदा जेएमटीच्या पात्राची कोणासाठी मजबूर करत असताना दिसले. 12 नंबरला सुद्धा आता कोर्टच्या बाहेर जावं लागेल. मॅच शेवटच्या आणि अंतिम चरणामध्ये आहे. लास्ट मिनिट, शेवटचा आणि अंतिम मिनिट बाकी आहे. बघूया काय गुणाची कमाई केली जातील का. एका मिनिटामध्ये या मॅचचा फासला कोणाच्या बाजूने पॉझिटिव्ह, कोणाच्या बाजूने निगेटिव्ह, कोणासाठी सकारात्मक, कोणासाठी नकारात्मक, काय बोनस घेतला असता का इथे, काय गुणाची कमाई केली गेली आहे का, गुणाची कमाई केली आहे का पाहिलं जाणार आहे. तुर्तास जेएमडीचा टाइमआउट ओव्हर आहे. 2 टाइमआउट घेतले गेलेले आहेत. सुमित यादव पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. सुपर टॅकल नाही. काय गुणाची कमाई केली जाईल का? नाही. चपळाईने आपली चढाई कंप्लीट केली आहे. आता ही चढाई चढाईवरती सर्व काही निर्भर असेल. काय श्रीराम संघ पलटवार करेल का? दोघांचे स्कोर लेवल आणि डोळ्यामध्ये गुण घ्यायचा आहे, गुण घ्यायचा आहे. काय गुण घेतला जाईल का आपल्याला घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु डिफेन्स पुढे एका गुणाने हा सामना जिंकलाय. श्रीराम कंपनी संघ विरार पराभवाच्या छायेमध्ये.